महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने। ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांना हृदयविकाराचा झटका। मणिरत्नम यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू। लिव्ह इन रिलेशनशिप मधील महिलाही पोटगीचा दावा करू शकते, सुप्रीम कोर्टाने दिला निकाल। आणि हिट अँड रन प्रकरणी सलमान खान दोषी, 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आली ठोठावण्यात। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आलाय। मणिरत्नम यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले। मणिरत्नम यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छातीत दुखू लागल्याने मणिरत्नम यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं। आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले, मात्र त्याविषयी अधिक माहिती देणे त्यांनी टाळलं आहे। मणिरत्नम यांच्या प्रकृतीविषयीची माहिती जाहीर करण्याची त्यांच्या कुटुंबियांची इच्छा नाही, त्यामुळे आम्ही त्याविषयी काही माहिती देऊ शकत नाही असे डॉक्टरांनी स्पष्ट केले। सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये महिला ही पोटगीचा दावा करू शकते असा निकाल कोर्टाने दिलाय। सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचं मान्य केलं असून महिलेने दाखल केलेल्या या प्रकरणात जवळपास 20 वर्ष विविध न्यायालयांमध्ये खटला चालल्यानंतर सुप्रीम कोर्टाने महिलेच्या बाजूने निकाल दिलाय। ज्या व्यक्तीला पोटगी देण्यास सांगण्यात आले तो व्यक्ती चित्रपट जगताशी संबंधित आहे। महिला आणि ती व्यक्ती 1986 ते 1995 पर्यंत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते। या दरम्यान 1988 मध्ये त्यांना एक मुलगी देखील झाली। यावरून कोर्टाने आपला निर्णय जाहीर केलाय। नेपाळला भूकंपाचा तडाखा बसल्यानंतर भारताने तातडीने त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू केला होता। नेपाळने भारताला अशी नम्र विनंती केली आहे की आपल्या भूकंपग्रस्तांना जुने कपडे अथवा शिल्लक अन्न पाठवू नये। दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी या मुद्द्यास दुजोरा दिलाय। भूकंपामुळे संकटात सापडलेल्या सुमारे 90 लाख लोकांच्या मदतीसाठी सरकारबरोबरच विविध सेवाभावी संस्था, उद्योग विश्वानेही मदतीचा हात नेपाळला पुढे केलाय। गेल्या आठवड्यात बिहारच्या रक्सोल भागातून एक रेल्वे गाडी नेपाळमध्ये आल्यानंतर जुन्या कपड्यासंबंधीची बाब अधिकाऱ्यांच्या ध्यानी आली। त्यामध्ये जुन्या कपड्यांबरोबरच अन्यही न स्वीकारण्यासारख्या वस्तू होत्या। याखेरीज शिळपाके अन्नही होते। त्याची दखल घेऊन असे काही आपल्याला पाठवले जाऊ नये असे नेपाळच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केले। दरम्यान देशभरातील विविध राज्य व अन्य ठिकाणाहून आलेल्या मदतीची दिल्ली येथे गृह मंत्रालयातर्फे छाननी करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। नेपाळला देण्यात येणाऱ्या मदतीची आम्ही तपासणी करीत असून त्यानुसार 4 मे रोजी पाठवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये नव्या कोऱ्या टॉवेलचा समावेश होता आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांनी त्याचा आनंदाने स्वीकार केलाय असे राघवेंद्र या अधिकाऱ्याने सांगितलं आहे। हिट अँड रन प्रकरणी सलमान खानला दोषी ठरवण्यात आलं असून त्याला 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली। सलमानला कोर्टातून आर्थर रोड तुरुंगात नेण्यात आले। अपघातावेळी सलमान मद्यप्राशन करून गाडी चालवत होता। त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हते असे सांगत कोर्टाने त्याला दोषी ठरवले। त्याच्यावरील सर्व आरोप सिद्ध झालेत। यावर सलमानच्या वकिलांनी युक्तिवाद सुरू केलाय। सलमानचे समाजाप्रतीचे कार्य बघून आणि सलमानच्या प्रकृतीची दखल घेऊन कोर्टाने सहानुभूती दाखवून कमीत कमी शिक्षा द्यावी यासाठी सलमानचे वकील शिवदे यांनी विनंती केली। सलमान मुंबई सत्र न्यायालयात पोहोचला तेव्हा रिलॅक्स मूड मध्ये होता, मात्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तो घामाघूम झाला। त्याच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तरळत होते। तर निकाल ऐकून त्याच्या कुटुंबियांची घोर निराशा झाली। त्याच्या आईच्या तब्येतही अस्थिर झाल्याचं समजतंय। सलमानची बहीण अलविरा आणि अर्पिता यांना अश्रू अनावर झालेत। 28 सप्टेंबर 2002 हिट अँड रन प्रकरणी सलमानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। सलमानने लँड क्रुझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरी जवळील फुटपाथवर चढवली होती। फुटपाथवर झोपलेले 5 जण गाडीखाली चिरडले गेले। यातील एकाचा बळी गेला होता। या प्रकरणी सलमान विरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता। मात्र 2003 मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता। टीम इंडिया पुढील महिन्यात बांगलादेशाचा दौरा करणार आहे। हा दौरा 1 टेस्ट आणि 3 वनडे आंतरराष्ट्रीय मॅचसाठी असणार आहे। टीम इंडिया 7 जून रोजी बांगलादेश सिरीजसाठी रवाना होणार आहे।
पहिली टेस्ट मॅच 10 जून पासून सुरू होणार आहे। ही मॅच फतुल्लामध्ये खेळली जाईल अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे। टीम इंडिया यानंतर मीरपूरमध्ये 18, 21 आणि 24 जून रोजी 3 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे। टीम 26 जून रोजी भारतासाठी रवाना होणार। जून महिन्याच्या पावसाच्या संभावनेमुळे सर्वच एकदिवसीय मॅचसाठी राखीव दिवस ठेवले गेले आहेत। जबरदस्त फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सने 8व्या सत्राच्या IPL क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयाची नोंद करत 5वे स्थान पटकावले आहे। मुंबई संघाने आपल्या घरच्या मैदानावर रोमहर्षक सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचे पानिपत केले। एकीकडे यजमान मुंबई संघाने यंदाच्या सत्रात 5व्या विजयाची नोंद केली, तर दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 6वा पराभव ठरलाय। पावसाच्या व्यत्ययानंतरही दमदार पुनरागमन करून मुंबईने शानदार विजय मिळवलाय। 750 किलोमीटर किनारपट्टीचा लाभलेला कोकणच्या इतर शहरांच्या विकासाच्या तुलनेत अद्यापही फारसा विकास झालेला नाही। कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल कोकण महोत्सव 2015च्या समारोप प्रसंगी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी बोलत होते। जलवाहतूक, रेल्वे, रस्ते, हवाई मार्गाप्रमाणेच पर्यटनाच्या विकास प्रकल्पातून कोकणाचा विकास साध्य होईल। त्याचवेळी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि कोकण स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने सुविधा पुरवण्याची गरज आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले। कोकणातील उत्पादनाचे ब्रँडिंग करण्याचा सल्ला देतानाच समुद्र किनाऱ्यावर जलवाहतूक विकसित करून शिपिंग कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते अशी मीमांसा करत कोकणच्या विकासाच्या बाबत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले। यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने पर्यटन विजन 2025चा आराखडा गडकरी यांना सादर करण्यात आलाय। उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। आज मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे। सध्या वाढत्या गरमीने मुंबईकर त्रस्त झालेत। काही दिवसांपासून मुंबईतील तापमान 34 अंशाच्या आसपास असून किमान तापमान 25 ते 26 अंशाच्या आसपास आहे। मात्र अनेक दिवसांपासून मुंबईत संध्याकाळी ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली। मंगळवारी मुंबईलगतच्या बदलापूर सारख्या काही भागात तसेच मराठवाडा, नाशिक, पुणे, महाबळेश्वर येथे पाऊस पडलाय। मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील IPL सामना पावसामुळे थांबवावा लागला। त्यामुळे येत्या 24 तासात मुंबईतही वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली। गुजरातजवळ निर्माण झालेल्या प्रतिचक्री वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे मुंबईत वारेही वाहतील असा अंदाज त्यांनी वर्तवलाय। परंतु उच्च आर्द्रतेमुळे कमालीचा उकाडा जाणवत आहे। बदलत्या हवामानामुळे तापमानात घट होण्याची शक्यताही आहे। उपराजधानीचे तापमान 42 अंशाच्या वर गेले आहे। स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूचे सत्र सुरूच आहे। गेल्या 5 दिवसात स्वाईन फ्लूने 2 रुग्णांचा मृत्यू झाला होता। नागपुरात स्वाईन फ्लूने मृत पावलेल्यांची संख्या 120 वर येऊन पोहोचली, तर 595 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले। मिळालेल्या माहितीनुसार रामदास लांजे यांना शुक्रवारी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते। त्यांच्यात स्वाईन फ्लूचे लक्षणे दिसताच स्वाईन फ्लू वॉर्डात हलवण्यात आले। शनिवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। शीला राठोड गेल्या काही दिवसांपासून मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डातच उपचाराला होत्या। सुरुवातीपासून त्यांची प्रकृती गंभीर होती। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। तज्ञांच्या मते तापमान वाढल्याने स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या कमी झाली, परंतु जे रुग्ण येत आहेत ते अत्यंत गंभीर अवस्थेत आहेत। यामुळे मृत्यूची संख्या वाढते। यामुळे लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनी खबरदारी घेण्याची गरज आहे। राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली। रत्नागिरी, रायगड आणि अहमदनगर या जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत। पावसाच्या शिडकाव्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी अहमदनगर शहरात सह जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पावसानं वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी लावली। नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून 40 अंशापेक्षा जास्त पारा चढला होता। मात्र मंगळवारी झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। ऐन लग्नसराईत पावसानं हजेरी लावल्याने वराडी मंडळीची चांगलीच तारंबळ उडाली। जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांना हृदयविकाराचा झटका। मणिरत्नम यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू। लिव्ह इन रिलेशनशिप मधील महिलाही पोटगीचा दावा करू शकते, सुप्रीम कोर्टाने दिला निकाल। आणि हिट अँड रन प्रकरणी सलमान खान दोषी, 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आली ठोठावण्यात।
तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.